नरहरी झिरवळांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार अशा चर्चा आहे. तर तसं धनंजय मुंडे हे पहिले व्यक्ती आहेत फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले ज्यांना खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यावेळी वाल्मिक कराडचं नाव आलं त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. आता हे धनंजय मुंडेंविषयी सांगण्यामागचं कारण हे की धनंजय मुंडे आज भायाळा गावात एक अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि त्या सप्ताहाच्या समाप्ती कार्यक्रमाला ते गेले होते. कारण तिथे महंत नामदेव शास्त्री त्यांनी त्यांना तिथे बोलवलं होतं आणि मग यावेळेस खरं तर धनंजय मुंडेंनी त्यांच्या मनात जे मागच्या 1.25 वर्षापासून साचलेलं आहे ते खरं तर त्याला भले ते सविस्तर नाही बोलले पण त्यांनी त्याला एक थोडीशी वाट मोकळी करून दिली आणि ते आज म्हटले की जन्माला आलो तसा संघर्ष आणि जन्मल्यानंतर पहिले 4 महिने हे खरं तर डोळेच उघडले नाही का तर त्यांना लिव्हरचा त्रास होता आणि आज आपण म्हणजे आज जे काही मी तुमच्या समोर उभा आहे तो तुमच्या आशीर्वादानं जगतोय असं खरं तर आज धनंजय मुंडेंनी म्हटलं. आता त्यांनी हे सुद्धा म्हटलं की हे सगळं ज्यावेळेस ते सांगत होते त्यावेळेस कुठेतरी त्यांचं मन भरून आल्याचं दिसत होतं. कारण म्हणजे मागील जो 1.25 वर्षांचा काळ हा 1.25 वर्षाचा काळ कुठला आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतरचा. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे असं ज्यावेळेस खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलं आणि त्यानंतर सगळी सूत्र बदलली आणि अजितदादांनी त्यावेळेस खरं तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला आणि मुख्यमंत्री फडणवीसांनीही तो राजीनामा स्वीकारला आणि मग त्यानंतर खरं तर जे कायम लोकांमधले नेते गर्दीला संबोधणारा नेता गर्दी जमवणारा नेता अशी जी ओळख होती ती खरं तर मग धनंजय मुंडेंसाठी एक मर्यादा घेऊन आली की धनंजय मुंडेंची ओळख ही फक्त परळीचे आमदार धनंजय मुंडे इतकेच राहिले. मग लोकसभा निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीनंतर खरं तर ज्यावेळेस स्थानिक निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा त्यांना म्हणावं असं राज्यात बोलावलं गेलं नाही आणि मग त्यांची एकूणच इमेज खरं तर म्हणजे डॅमेज झाली असंही बोललं गेलं आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा तो मोठा धक्का होता ही सुद्धा चर्चा झाली. आणि या सगळ्या विषयी खरं तर धनंजय मुंडे हे कधीच जास्त बोलताना नाही दिसले पण मध्ये मध्ये कुठे ना कुठे अशा ज्यावेळेस धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये ते जातात तेव्हा आपल्या भावनांना मग वाट मोकळी करून देतात. आणि मग आज असंच त्यांनी म्हटलंय की गेल्या 1.25 वर्षापासून मी गप्प आहे तसा मी कोणाला घाबरत नाही पण आपल्या गप्प बसण्याने एवढं घडत असेल तर बोलल्यावर काय होईल असा सूचक इशारा खरं तर धनंजय मुंडे दिला. आता मी म्हटलं तसं धनंजय मुंडे हे भायाळा गावातल्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्याला गेले होते आणि तिथे त्यांनी हे म्हटलं. आता या सोहळ्यात खरं तर या व्यासपीठावर बोलताना त्यांनी पहिल्यांदा आपल्या राजकीय संघर्षांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी हे म्हटलं की भायाळा हे गाव आहे या गावात हे गाव खरं तर आपला आजोळ आहे आणि मग त्या आजोळासाठी त्यांनी खरं तर सांगितलं की भगवानगडाला 4.5 कोटी आणि हिंदू वाहिनी संस्थेला 1 कोटी रुपये दिलेत आणि त्याबद्दल त्यांनी खरं तर देणगीदारांचे आणि एकूणच प्रशासनाचे सुद्धा आभार मानले. याशिवाय तुमच्या कष्टाची एक पै गडाला दिली त्याचा चांगला उपयोग महंत नामदेव शास्त्री बाबांनी केला. आज त्यांच्याच आदेशावरून भायाळा गावाला नारळी पौर्णिमेचा मान दिला. आज सप्ताहाची सांगता आहे. माझ्यावर 1.25 वर्षापासून येणाऱ्या संकटाची अनेकांनी आठवण काढली. मी जन्माला आलो तसा संघर्ष आहे. जन्माला आलो तेव्हा सुरुवातीचे 4 महिने डोळेच उघडले नव्हते. जन्मताच मला लिव्हरचा त्रास होता. कसा जगलो माहिती नाही पण तुमच्या आशीर्वादाने मी अजूनही जगतोय. या व्यासपीठावर खरं तर हे बोलायचं नव्हतं पण 1.25 वर्ष मी बोललो नाही पुढेही बोलणार नाही. कारण गप्प बसण्यानं जर एवढं होत असेल तर बोलल्यानंतर काय होईल. एकीकडे वेगळी चर्चा आपण पाहतोय दुसरीकडे आध्यात्मिक व्यासपीठ असल्याचं सांगत संतांच्या आदेशानं आपण हे बोललो असं सुद्धा धनंजय मुंडेंनी म्हटलंय. एका व्यक्तीच्या डोळ्यात 1.25 वर्ष माझ्यावर झालेले आघात त्याचा रागही दिसत होता आणि मी व्यवस्थित इथं आलोय याचा डोळ्यात आनंदही दिसत होता. एवढा अभूतपूर्व स्वागत की मी रथावर बसावं म्हणून आग्रह एवढा कुठे येऊ का हे आडवा झाला गाडीची पण ह्याला कसं सांगावं. मी म्हणलं आता तू आडवा तसा जर हा गाडी सोबत मी पै जातो. अरे रथावर घोड्याच्या बसावं लागतं मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचं दिलं पण साक्षात माझं नाव अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय. त्यामुळे त्याला माहिती आहे कुठल्या रथात बसायचं.
म्हणून काका आपली सगळ्यांची क्षमा मागतो की मी रथात बसतो, पण हे अभूत मिळणार का? मग तसे प्रश्न विचारले जातात नेत्यांना. त्यामुळे हे सगळं राजकीय वर्तुळात होत राहतं. आणि त्यामुळे धनंजय मुंडे जरी माध्यमांमध्ये येऊन बोलत नसले तरी ते प्रशासकीय पातळीवर, मंत्रिमंडळ पातळीवर आणि तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी व्यवस्थित जुळवून आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा हा कायम उल्लेख होत राहतो. आणि कुठलंही मंत्रिपद जर कुणाचं जाणार असेल तर तिथे वर्णी कुणाची लागणार ह्याच्यात पहिलं नाव मात्र त्यांचं असतं. तर हे त्यांनी कमवलेलं त्यांचं कौशल्य आहे. त्यामुळे आता यावर आपण काय बोलणार, पण आपली मतं असतील याविषयीची तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा की आपल्याला काय वाटतंय. धनंजय मुंडे जे असे म्हटले तर त्यांचा सूचक इशारा नेमका कुणाला आहे. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.